गडचिरोली तालुक्यातील पिंपळटला परिसरात रानटी हत्तीने 21 सप्टेंबरच्या रात्री धान पिकांचे मोठे नुकसान केले। यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। अहेरी येथील तोमीर कसा गावातील शेतकऱ्यांना कसमपल्ली मसाद या नावाने शेतीचा सातबारा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनातून केली। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने शेतीचे नुकसान झाले। जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी डॉक्टर आशिष कोरटे यांनी गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीत जिल्ह्यावरील प्रश्नांची सविस्तर चर्चा झाली असून मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील 4 शिक्षकांना राज्य शासनातर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देत 22 सप्टेंबर रोजी सोमवारला मुंबई येथील समारंभात सन्मानित करण्यात आले। एटापल्ली तालुक्यातील पुरसल गोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हालूर गावाने एक ऐतिहासिक पाऊल उचलत गावात 20 सप्टेंबर रोजी दारूबंदीचा ठराव पारित केला। निर्णयामध्ये विशेषतः गावातील महिलांनी पुढाकार घेतला असून सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा व्यक्त केला। गडचिरोली जिल्ह्यात अंगणवाडी ही शिक्षणाचा खरा पाया आहे। याच वयात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची ओढ निर्माण होती। अंगणवाड्यामुळे मुलांना चांगल्या सवयी लागतात असे प्रतिपादन माजी पंचायत समिती उपसभापती विलास केशवराव देशमुख यांनी केले।